चला तर DMRच्या जे एक्झाम आहेत तुमच्या 18 तारखेपासून स्टार्ट होतील आणि 25 तारीख ही आपली फार्मसी ऑफिसरसाठी विशेषतः शेवटची शिफ्ट ठरणार आहे. जवळपास दिवसभरातल्या प्रत्येक दिवशी 3 शिफ्टमध्ये आपल्या एक्झाम कंडक्ट केल्या जातील. आतमध्ये 1 का 2 दिवस सुट्ट्या आहे. अशा 15 शिफ्टमध्ये आपले 15 पेपर फार्मसी ऑफिसरचे होतील. आता एकंदरीत एक्झामचा जो पॅटर्न थोडंसं आपल्याला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही 4 ते 5 प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहेत, ज्याच्यामध्ये कारागृहाची एक्झाम झाली होती 31/1/2025ला. हा एक पेपर तुमच्याकडे आहे. महाराष्ट्राची सुद्धा एक्झाम TCSनं घेतली होती, महाराष्ट्र DHS फार्मसी ऑफिसरची 23ची तो एक पेपर आहे. DMRचे 2 पेपर आहेत जे की 2 शिफ्टमध्ये जून 2023ला झाले होते. त्याच्यानंतर DHSचा 2021चा पेपर आहे. अशा जवळपास 4-5 प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहेत, जेणेकरून आपल्याला ओव्हरऑल पेपरचा अंदाज त्याच्यातनं कळेल. आता पहिल्यांदा आपण जे आहे ते DHSचा विशेषतः आपण पेपर पॅटर्न बघूयात की कसे प्रश्न हे विचारले गेले होते. आता मागचे जर विचार केला तर पनवेलचा पेपर तुमच्याकडे असेल महानगरपालिकेचा. त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा पेपर जो आहे तो मला वाटतं उद्याच्या डेटला आउट होईल. त्याच्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेचा सुद्धा पेपर तुमच्याकडे असेल. तर त्याच्यावरूनच तुम्हाला ओव्हरऑल अंदाज येऊन गेला असेल की कशा पद्धतीचे प्रश्न कुठल्या टॉपिकवरती कुठल्या विषयावरती TCS जे आहे ते प्रश्न विचारत आहे, किंवा एकंदरीत मराठीचा पॅटर्न असेल, मॅथ GKचा पॅटर्न असेल, कशा पद्धतीने TCS प्रश्न विचारत आहे. ओव्हरऑल आपल्याला एकंदरीत या 4 ते 5 प्रश्नपत्रिकेवरून क्लिअर झालेला असेल. आता विशेषतः स्पेसिफिक एक टॉपिक घेईल मी आज आणि त्याच्यावरून सांगेल की कशा पद्धतीनं TCSनं आतापर्यंत प्रश्न विचारलेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण DMRची जी प्रश्नपत्रिका झाली होती 2023ला पहिल्या शिफ्टला 18/6/2023ला, तर ती आपण डिस्कस करू. त्याच्यामध्ये विशेषतः ज्युरिस्प्रुडन्सचे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, विशेषतः ज्युरिस्प्रुडन्स निवडण्याचं कारण आतापर्यंत जेवढ्याही प्रश्नपत्रिका झालेल्या होत्या त्याच्यामध्ये मॅक्सिमम प्रश्न आपल्याला ज्युरिस्प्रुडन्स या टॉपिकवरती, त्याचबरोबर हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसी या टॉपिकवरती TCSने विचारला दिसत असेल. त्याच्यामुळे विशेषतः हे 2च टॉपिक आहेत आणि ज्याच्यावरती मॅक्सिमम प्रश्न TCSने विचारलेले आहेत. आता कसे प्रश्न विचारित, कसे विचारले जातील येणाऱ्या एक्झाममध्ये, कशा पद्धतीचा पॅटर्न असू शकतो तर ते थोडक्यामध्ये डिस्कस करू. पुस्तकाच्या आपल्या टार्गेटमध्ये 48 पेजवरती तुम्हाला TCSच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या दोन्ही दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये बघूयात आपण की कशा पद्धतीनं TCSनं प्रश्न हे कुठल्या टॉपिकवरती कशा पद्धतीनं फ्रेम केलेले आहे. तर 48 पेजवरती आपण आलो आहेत. 18/6/2023ला हा पेपर जो आहे तो TCSने कंडक्ट केला होता. आता याच्यामध्ये आपण ज्युरिस्प्रुडन्सचे जर प्रश्न इथं बघितले तर ज्युरिस्प्रुडन्समध्ये खाली आपण बघूयात. महत्त्वाचा पहिला प्रश्न तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये, कन्सेप्ट ऑफ द GMP वॉज इंट्रोड्यूस इन. आता महत्त्वाचे जे शेड्यूल आहेत तर ते शेड्यूल तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ते पूर्ण शेड्यूल कुठल्याही पुस्तकात तुम्ही चेकआउट करू शकता. तर ते डिटेलमध्ये कव्हर केलेले आहेत. आता 2 महत्त्वाचे टॉपिक, फार्मसी ॲक्ट आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट, हे 2 महत्त्वाचे टॉपिक आहेत. जे शेड्यूलचा महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो तुम्हाला ड्रग अँड कॉस्मेटिक या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये जे आहे ते सापडून जाईल. तर जर तुम्ही हे आपले मॉड्यूल चेक केले तर याच्यामध्ये तुम्हाला शेवटच्या पानावरती जे आहे ते महत्त्वाचे शेड्यूल दिलेले आहेत. तर इथनं आपल्याला जे आहे 72 पेज नंबरवरती हे पूर्ण शेड्यूल तोंडपाठ करायचे आहेत. कोणत्याही शेड्यूलवरती TCS जे आहे ते प्रश्न विचारू शकतं. पण जर आपण बघितलं तर शेड्यूल A असेल, शेड्यूल C असेल, C1 असेल, याच्यावर टू मॅक्स CS जे आहे ते TCSने याच्यावरती प्रश्न विचारलेत. त्याच्यानंतर महत्त्वाचा आवडता जो शेड्यूल आहे तो शेड्यूल G असेल, शेड्यूल H असेल. त्याच्यानंतर पेटेंट C रिलेटेड जे महत्त्वाचे शेड्यूल आहेत किंवा प्रोप्रायटरी मेडिसिनशी ते शेड्यूल फी असेल. त्याच्यानंतर स्पेशल प्रोव्हिजनमध्ये जो आहे तो शेड्यूल X आहे. तर अशा पद्धतीचे वारंवार प्रश्न TCS शेड्यूलवरती विचारताना तुम्हाला दिसत असेल. तर हे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये सर्व शेड्यूल आपल्याला तोंडपाठ करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा एक प्रश्न कव्हर झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, महत्त्वाच्या ज्याही कमिटी आहेत. आता इथं प्रश्न विचारला आहे, द नंबर ऑफ द पर्सन प्रेझेंट इन द रजिस्ट्रेशन ट्रायब्युनल ऑफ द प्रिपरेशन ऑफ द फर्स्ट रजिस्टर इन अ स्टेट गव्हर्नमेंट. आता ज्याही महत्त्वाच्या कमिटी आहेत, जसं कम्युनिटी फार्मसीमध्ये फार्मसी थेरपेटिक कमिटी असेल तर त्याचे मेंबर किती आहेत. त्याच्यानंतर या महत्त्वाच्या 2 टॉपिकमध्ये PCI असेल, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, तर ती कशा पद्धतीची बॉडी आहे, किती वर्षांनी त्याचे मेंबर जे आहेत ते इलेक्शन लढू शकतात, किती वर्ष त्याचा टाईम पिरियड आहे, किती वर्ष ते पदावरती जे आहे ते राहू शकतात, रिझाईन कोणाला देऊ शकतात, किती वर्षापर्यंत त्यांचा टाईम ड्युरेशन आहे, पिरियड आहे. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला फॅक्च्युअल जो डाटा आहे तो लक्षात ठेवायचा. कारण बऱ्याच अशा महत्त्वाच्या तारखा आहेत ज्याच्यावरती TCS वारंवार प्रश्न विचारताना तुम्हाला दिसत असेल. शेड्यूलमध्ये किंवा विशेषतः जे टायटल आहे शेड्यूलचे, जसं की फार्मसी ॲक्ट कधीचा आहे,
त्याच्यानंतर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट कधीचा आहे, पॉयझनस ॲक्ट कधीचा आहे. तर याचे इसवीसन महत्त्वाचे ते इस्टॅब्लिशमेंट इयर, महत्त्वाच्या काही संस्था, त्याचं इस्टॅब्लिशमेंट इयर, ह्या सर्व गोष्टी वारंवार TCS तुम्हाला विचारताना दिसत असेल, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा कशा पद्धतीनं या 2 टॉपिकवरती जो आहे तो विचारलेला आहे DMARमध्ये. इथं तुम्हाला पुन्हा एकदा TCSनी एक शेड्यूल विचारला. तर शेड्यूल बघा, तर शेड्यूल फॉर द बायोलॉजिकल आणि स्पेशल प्रोडक्ट आर मेन्शन. आता सांगितलं तुम्हाला मी C आणि C1 याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात, त्याच्यावरतीच एक प्रश्न पुन्हा यांनी विचारलेला दिसत असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, नेक्स्ट प्रश्नामध्ये काय विचारलं ते बघूयात आपण. महत्त्वाचं डेफिनेशन, आता मी वारंवार सांगतो डेफिनेशन कुठल्या करायचे आहेत आपल्याला. तर स्पुरियस ड्रग, मिस ब्रँडेड ड्रग आणि अडल्टरेटेड ड्रग, ह्या 3 डेफिनेशन एवढ्या महत्त्वाच्या आहेत की कुठल्याही प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितली तर तुम्हाला ह्या 3 डेफिनेशन विशेषतः DMARची पदभरती किंवा TCS जेवढे एक्झाम कंडक्ट करत आहे तिथे तुम्हाला या 3 डेफिनेशन TCSनी हमखास विचारलेल्या आहेत. आता इथं तुम्ही आपल्या बुकलेट नंबर 3वरती जर गेले तर तुम्हाला इथं बघा अडल्टरेटेड ड्रगची डेफिनेशन दिलेली आहे, स्पुरियस ड्रगची डेफिनेशन दिलेली आहे, त्याच्यानंतर मिस ब्रँडेड ड्रगची सुद्धा डेफिनेशन इथं तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर ह्या 3 डेफिनेशन तोंडपाठ झाल्यानंतर महत्त्वाचा जो चार्ट आहे त्याच्यावरती सुद्धा आतापर्यंत प्रश्न विचारला नाही, पण या डेफिनेशनवरती प्रश्न विचारल्यानंतर कदाचित त्या सेक्शनवरती सुद्धा हा प्रश्न कधी TCS हे विचारू शकतं. आता हे महत्त्वाचे ज्या डेफिनेशन आहे त्याच्या शॉर्टकट तुम्हाला मी सांगितलं होतं. एका मूवीचं टेलर दाखवलं होतं मास पिक्चरमधल्या, त्याचा डायलॉगसुद्धा तुम्हाला मी ऐकवला होता, तेरी जबान बहुत चलती है सूर्या, लक्षात आलं. तर त्याच्यावर लक्षात ठेवायचे, मास मूवी लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचे 3 अक्षर लक्षात ठेवायचे आपल्याला, मिस ब्रँडेड ड्रग, अडल्टरेटेड ड्रग आणि स्पुरियस ड्रगचे MAS मास. आणि इथला जो सेक्शन आहे 17 कॉमन आहे सर्व याच्यामध्ये, फक्त इथं सेकंड याच्यामध्ये 17A आणि 17B. आता इथं कन्फ्युजन होत असेल तर अडल्टरेटेड ड्रगचं A आणि A असं लक्षात ठेवू शकता की A कुठं लावायचे. तर पहिल्यांदा 17 सगळीकडे लिहून घ्यायचे, 17 हा कॉमन सगळ्यांचा विषय झाला. त्याच्यानंतर A फॉर अडल्टरेटेड सारखं तुम्ही इथं 17 नंतर A देऊ शकता आणि खाली B देऊ शकता. लक्षात येते. अशा महत्त्वाच्या 3 डेफिनेशन थेरी व्यवस्थित पाठांतर करायची आणि त्याच्यानंतर ह्या 3 डेफिनेशन याचे सेक्शन. आता थेरी बऱ्याच वेळेस विचारली तर कदाचित सेक्शनवरती सुद्धा TCS प्रश्न विचारू शकतो येणाऱ्या DMARच्या पदभरतीमध्ये. जसं की मागच्या वेळेस तुम्हाला ड्रगची डेफिनेशन ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट असेल किंवा फार्मसी ॲक्टमध्ये कुठल्या सेक्शनच्या अंडर येते असा प्रश्न विचारला होता. असे काही छोटे मोठे प्रश्न असतात जे की तुमचं मेरिट डिसाईड करत असतात. असे काही प्रश्न असतात जे की काही विद्यार्थी जे आहेत ते सॉल्व करू शकतात, पण बऱ्याच जणाला जे आहे ते प्रश्न सॉल्व करता येत नाही, जमत नाही, त्या कारणाने जे आहेत ते मेरिटच्या बाहेर पडतात. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्नाला सिरियसपणे वाचणं, प्रत्येक प्रश्न 4 ऑप्शन गांभीर्याने वाचणं, प्रश्न सोपा असला म्हणून लगेच वाचून त्याला अटेम्प्ट करणं, अशा कोणत्याही पद्धतीची रिस्क यावेळेस आपल्याला घ्यायची नाही. बऱ्याच दिवसानंतर एवढी मोठी पदभरती आलेली आहे 2 वर्षानंतर. कदाचित पुन्हा ही पदभरती 2 वर्षानंतर येईल किंवा येणार नाही याची शाश्वती नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे आता वेळ आहे चांगल्या पद्धतीनं, विशेषतः मागच्यासारखं आता पॅटर्न नाही आहे. तुम्हाला जवळपास मागच्या वेळेस 2 तास दिले जायचे, त्याच्यामध्ये तुम्ही आरामशीरपणे सर्व पेपर 2-3 वेळेस सॉल्व करू शकत होते, पण आता तसं नाही. प्रत्येक सेक्शन जो आहे तो टाईम बाउंड आहे. मराठीचे प्रश्न विशिष्ट दिले असतील 4-5, मॅथ रिजनिंगचे 4-5 प्रश्न, इंग्रजीचे 4-5 प्रश्न, GKचे ते 3-4 प्रश्न आणि फार्मसीचे जे असतील ते 4-5 प्रश्न. अशा पद्धतीचं एक सेक्शन असेल, त्याला विशिष्ट मला वाटतं 20-25 मिनटं काय जो टाईम दिला असेल आणि तेवढ्या विशिष्ट वेळेमध्ये आपल्याला ते सर्व विषयाचे प्रश्न सॉल्व करायचे आहेत. तेवढा सेक्शन सॉल्व झाल्यानंतर आपण तो सेक्शन ॲटोमॅटिक लॉग ऑफ होईल आणि दुसरा तुमचा सेक्शन स्टार्ट होईल. दुसरा सेक्शन स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला पहिला सेक्शन जो आहे तो ओपन करता येणार नाही. पहिल्या वेळेस आपण पहिला जो पॅटर्न होता TCSचा त्याच्यामध्ये आपण मराठी सॉल्व करत असताना जर आपल्याला वाटलं की एखादा फार्मसीचा प्रश्न किंवा त्याचं उत्तर आपल्याला आठवलं तर आपण लगेच फार्मसीच्या सेक्शनमध्ये जो आहे तो आपण क्लिक केलं की आपण फार्मसीच्या याच्याकडे जायचो. कधी कधी आपल्याला वाटलं तर आपल्याला इंग्लिशमध्ये एंटर करायचं आहे तर आपण फार्मसी सोडून अर्ध्यामध्ये इंग्लिशमध्ये जायचो. किंवा ओव्हरऑल जर आपला पूर्ण पेपर सॉल्व झाला, आपल्याकडे 10-20 मिनटं असेल तर आपण ओव्हरऑल सर्व विषय जे आहे ते मागच्या पॅटर्नमध्ये आपण सर्व जे प्रश्न आहेत ते आपण एकदा ओव्हरलुक करून पूर्ण घ्यायचो. पण आता तसं नाही. विशिष्ट टायमामध्ये विशिष्ट सेक्शन आपल्याला सॉल्व करायचं आहे. विशेषतः एका सेक्शनमध्ये सर्व विषय आपल्याला हँडल करावे लागतील आणि प्रत्येक जे आहे ते प्रश्न तेवढाच आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तेवढंच त्याला वेळ देणं महत्त्वाचं आहे, तेवढंच त्याला इम्पॉर्टन्स देणं महत्त्वाचं आहे.
जेणेकरून आपण जो आहे तो 1-2 मार्काने आपलं जर एखादा प्रश्न बरोबर आला तर आपण जवळपास 500 ते 1000 विद्यार्थ्याचं मेरिट क्रॉस करून त्यांच्या वर जाऊ. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न सिरियसपणे घेऊन सॉल्व करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लक्षात आलं. अशा पद्धतीचे जो पहिला शिफ्टचा पॅटर्न होता त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं प्रश्न हे तुमचे विचारले होते. एकंदरीत जर आपण याचा ओव्हरऑल रिव्ह्यू घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ज्युरिस्प्रुडन्समधील महत्त्वाचे सेक्शन, महत्त्वाच्या डेफिनेशन, महत्त्वाच्या बॉड्या, त्याचे मेंबर, महत्त्वाचे इसवी बॉडीमधले कुठला मेंबर आहे याच्यावरती प्रश्न त्यांनी विचारलेले दिसत असतील. आता दुसरा जो पेपर होता तुमचा दुसऱ्या शिफ्टला झालेला तर त्याच्यामध्ये काय विचारलं आहे तर ते थोडक्यात आपण आता डिस्कस करूया. खालील सुद्धा प्रश्न जर आपण बघितले तर आणखीन एक प्रश्न त्या शिफ्टला तुम्हाला शेड्यूलवरती यांनी विचारताना दिसत असेल. असे जवळपास 2 ते 3 शेड्यूल पहिल्या शिफ्टमध्ये टीचर्सनं विचारलेत. एवढं क्लिअर झालं. त्याच्यानंतर DMRचा दुसऱ्या शिफ्टचा पेपर जो की त्याच डेटला झालेला होता. आता याच्यामध्ये काय TCSनं विचारलं आहे आपल्या या 2 टॉपिकवरती तर ते आता आपण इथं डिस्कस करूयात. तर 11 नंबरमध्ये बघा, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया गव्हर्न बाय द प्रोव्हिजन ऑफ द फार्मसी ॲक्ट इन विच इयर ऑफ द ॲक्ट पास. तर PSCI खालील फार्मसी ॲक्टची इस्टॅब्लिशमेंट इयर विचारताना तुम्हाला दिसत असेल. तर अशा पद्धतीनं कोणत्याही एका महत्त्वाच्या टॉपिकवर तुम्हाला इस्टॅब्लिशमेंट इयर विचारू शकतात. PCIची बॉडी कधी इस्टॅब्लिश झाली. आता जसं की मागच्या आता एक्झाम झाले मग तुम्हाला इस्टॅब्लिशमेंट इयर विचारलं होतं नायपरचं. तर अशा पद्धतीचे विशेषणवरती ज्याही त्या रिलेटेड पेरिफेरीमध्ये जे आहे ते TCS प्रश्न विचारत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, फार्मास्युटिकल असोसिएशन कम्युनिटी फार्मसी त्याच्यासुद्धा इसवी यांनी विचारलेलं होतं. त्याच्यानंतर खाली या 2 टॉपिकमध्ये ज्युरिस्प्रुडन्सच्या आणखीन काय विचारलं तर ते डिस्कस करूयात आपण. महत्त्वाचं, द टर्म कॉस्मेटिक इज डिफाईन इन विच सेक्शन ऑफ द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या नुसार ड्रग ही डेफिनेशन कुठल्या सेक्शनच्या अंडर येते. तर मागच्या वेळेस या सेक्शनवरती प्रश्न विचारला. आता कदाचित त्या 3 डेफिनेशनचे जे महत्त्वाचे सेक्शन्स आहेत तर त्याच्यावरती TCS प्रश्न विचारू शकतो. त्याच्यामुळे सर्व जेही महत्त्वाचे सेक्शन तुम्हाला वाटते, PCIची जी बॉडी आहे कुठल्या सेक्शनच्या अंडर फॉर्म होते, त्याच्यानंतर ड्रग इन्स्पेक्टर जो आहे तो ॲज अ पब्लिक सर्वंट म्हणून सेक्शन 21च्या अंडर येत असेल तर असे जेही सेक्शन वाटते तुम्हाला की हे विचारले जाऊ शकतात किंवा महत्त्वाचे आहेत असे सर्व सेक्शन एकदा डोळ्याकडून घालणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. इथं तुम्हाला ड्रगचं सेक्शन विचारलं आहे, ड्रगची डेफिनेशन DNCच्या अंडर कुठल्या सेक्शनमध्ये येते. त्याच्यानंतर 25 नंबरमध्ये डायटेस इज नॉट करेक्ट रिगार्डिंग ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940. तर खाली तुम्हाला आणखीन महत्त्वाच्या त्याच्या 4 वेगवेगळ्या डेफिनेशन दिलेल्या आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इंडियन फार्माकोपिया कमिशन जे आहे ते कधी इस्टॅब्लिश झालं किंवा ते ऑपरेशनल कधी फुल्ली बॉडी त्याची ऑपरेशन झाली. ह्या प्रश्नाचं मला वाटतं जे आहे ते तुम्हाला बोनस भेटलं होतं याच्यावरती एक प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, तर जवळपास एवढे प्रश्न तुम्हाला या 2 टॉपिकवरती TCSने विचारताना दिसत असेल. महत्त्वाचे शेड्यूल विचारलेत, महत्त्वाचे डेफिनेशन, महत्त्वाचे सेक्शन आणि महत्त्वाच्या काही बॉड्या आणि त्याचे मेंबर. अशा पॅटर्नातला मागच्या 2 वर्षापूर्वी जी तुमची DMRची एक्झाम झाली होती तर त्याच्यामध्ये DMRने विचारलं होतं. आणि सेम आता मी जवळपास 4 ते 5 प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस केलं. पनवेल महानगरपालिका असेल, त्याच्यानंतर तुमची कल्याण डोंबिवलीची सुद्धा तुम्ही मला बरेच प्रश्न पाठवले. जवळपास 40 पैकी 30-35 प्रश्न आले. त्याचं ॲनालिसिस केलं मी. नवी मुंबई महानगरपालिकेचं ॲनालिसिस केलं. DMRच्या 2 प्रश्नपत्रिका ऑलरेडी माझ्याकडे 2023 पासून होत्या. पुस्तकाचं काम करत असताना आरोग्य विभागाच्या सुद्धा 4 ते 5 प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस केलं जे की TCSने कंडक्ट केले होते. तर ओव्हरऑल जर आपण व्यवस्थित जर TCSचा पॅटर्न बघितलं तर कुठेही सिलेबसच्या जास्त बाहेर न जातं सिलेबसला स्टिक राहून सिलेबसला अडेर राहून प्रश्न हे TCS फ्रेम करत आहे. त्याच्यामुळे विशेषतः ज्युरिस्प्रुडन्स करत असताना करायचं जर असेल तर हे महत्त्वाचे 2 टॉपिक झाल्यानंतर तुम्ही ज्युरिस्प्रुडन्सची जी महत्त्वाची हिस्ट्री आहे किंवा जे महत्त्वाचं लेजिस्लेशन आहे हे जो हिस्ट्रीचा पोर्शन आहे ज्युरिस्प्रुडन्सचा ज्याच्यामध्ये मग पहिलं कॉलेज कधी इस्टॅब्लिशमेंट झालं होतं, पहिलं फार्मसी इंडियामध्ये कधी ओपन करण्यात आलं, पहिलं कॉलेज कोणी ओपन केलं, हे जे तुम्ही ज्युरिस्प्रुडन्सचा लेजिस्लेशनचा पार्ट आहे जो की पहिला काही इंट्रोडक्शनरी पार्टमध्ये येतो तर ते एकदा तुम्ही वाचून जा. त्याच्यावरती सुद्धा मागच्या वेळेस किंवा आताच्या जी एक्झाम झाली त्याच्यावरती प्रश्न विचारले होते की पहिलं मेडिकल कॉलेज चेन्नईमध्ये कधी ओपन झालं, इंडियामध्ये कधी ओपन झालं. तर अशा पद्धतीनं त्या हिस्ट्रीवरती प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे महत्त्वाचे हे 2 टॉपिक फार्मसी ॲक्ट आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट हे जर टॉपिक तुमचे कव्हर झाले त्याच्यानंतर तुम्ही महत्त्वाचा जो लेजिस्लेशन आहे आपल्या इंडियामधलं जे की हिस्ट्रीच्या पोर्शनमध्ये येईल तुमच्या ज्युरिस्प्रुडन्सच्या पहिल्या 1-2 टॉपिकमध्ये ते एकदा व्यवस्थित कव्हर करून घ्या. एवढं करून झाल्यानंतर महत्त्वाचे ज्युरिस्प्रुडन्सच्या रिलेटेड जसं की आपण हे 2 टॉपिक कन्सिडर केले फार्मसी ॲक्ट आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट.
आता याच्यावरती मागच्यामध्ये करंटला धरून थोडंसं विचारलं की सध्याची रिसेंट अमेंडमेंट कधी झालेली आहे. आता तुम्ही जरी गुगलवरती गेले आणि करंट इश्यू रिलेटेड टू द फार्मसी ॲक्ट किंवा करंट इश्यू रिलेटेड टू द ड्रग अँड कॉस्मेटिक असं जर टाकलं तुम्हाला ज्याही काही घडामोडी घडल्या असतील मागच्या 4-5 वर्षामध्ये ज्या की महत्त्वाच्या असतील त्या ॲक्टच्या रिलेटेड असतील तर ते तुम्हाला तिथं भेटून जातील. त्याच्यामध्ये जर आता बघितलं तर मला वाटतं त्याचा आन्सर कदाचित 2023 असेल, कारण 2023मध्ये फार्मसी ॲक्ट का ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये सर्वात मोठी अमेंडमेंट झाली होती. तर त्याचा आन्सर 2023 कदाचित असू शकतो. जर तिथे असेल तर ते 2023 असू शकतं. तर असे करंटचे काही मुद्दे असतील तर ते तुम्ही गुगलवरती हे करून ते त्याचं त्या लिंक करून तुमच्या नोट्समध्ये ते अपडेट करू शकता. अशा पद्धतीनं ज्युरिस्प्रुडन्सचा टॉपिक तुम्ही कव्हर करा. आजच्या व्हिडिओमध्ये होईल पॉसिबल तेवढे सर्व ज्याही अँगलला मला या विषयाला कव्हर करता येईल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून त्या पद्धतीने कव्हर करायचा प्रयत्न केला. आणखीन काही महत्त्वाचा जर वेळ भेटला तर पुन्हा महत्त्वाचे काही टॉपिक्स घेईल की जे की येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला महत्त्वाचे ठरतील. ज्युरिस्प्रुडन्स पहिल्यांदा घेण्याचं कारण एवढंच होतं की मागच्या जेवढं ट्रेंड बघितला आम्ही तेवढे जास्तीत जास्त प्रश्न ज्युरिस्प्रुडन्सवरती मागच्या वेळेस TCS विचारताना दिसले. त्याच्यामुळे व्यवस्थित या विषयाचं केअरफुली रिव्हिजन करून घ्या. 2 विषय महत्त्वाचे आणि तिसरा टॉपिक हिस्ट्रीचा, तो झाल्यानंतर तुम्हाला बाकी जास्तीत जास्त काही करण्याची आवश्यकता पडणार नाही. तर आजच्या व्हिडिओ फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससोबत. तुमची काळजी घेणे, अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.